त्याचं कौतुक केलं जातं. मी पारितोषिक शब्द वापरते, तर पारितोषिक शब्दाला थोडासा वेगळा आवाज येतो. पारितोषिक मिळालं नाही, न मिळाल्याचं काय, सगळे ते बेकार आहेत असं नाही. इथं बक्षीस मिळाले चित्र मी ती छोटी गेल्याच्या समारंभामध्ये खूप चित्र लावलेली होती. सगळे ते बक्षीस पात्र वगैरे नव्हते, म्हणजे बक्षीस मिळालेली नव्हती, बक्षीस पात्र होते असं म्हणत नाही, बक्षीस मिळालेली नव्हती, पण सगळी चित्र वाचनीय होती, प्रेक्षणीय होती. तेव्हा मुलाच्या फक्त भावनाचं प्रकटीकरणाला जास्त महत्त्व द्या. या गोष्टीचे थोडंसं कमी महत्त्व द्या. बक्षीस त्या गोष्टीकडे मिळालेला आनंद आहे, तसे तरीही आनंद आहे, पण मुलं काहीतरी करत जाऊ दे, तर रंगामध्ये राहून जाऊ दे, रंगामध्ये वाहून जाऊ दे. हे सगळे रंग आता बघताना आपल्या मनामध्ये एवढं काय असेल ते पालकांना सुद्धा आश्चर्यचकित वाटण्यासारखं आहे. कारण आम्हाला लहानपणी इतकं काही मिळालं नाही, हे आता खूप मिळतंय. ते सगळं बघून मला सुद्धा आता हेवा वाटतं. तेव्हा पालकांनी या दृष्टीने विचार करावा आणि वेगळा दृष्टिकोन ठेवावा असं मला वाटतंय. आणि याच्यात सत्र अध्यक्ष, आजचे प्रमुख पाहुणे आणि माझे गुरुवर्य श्री परोळेकर सर आणि व्यासपीठावरती इतर मान्यवर व्यक्ती, तसेच शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक आणि पालक आणि त्यांच्याबरोबर आलेले माझे बाल मित्र, आज या ठिकाणी हे जे सर्व प्रदर्शन पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच या मुलांच्याकडे कितीतरी आम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे. आणि ते पालक ज्यावेळेस त्या मुलांकडून शिकायला लागतील त्यावेळेसच त्यांच्यामधून ज्या काही उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी चित्रामधून दाखवलेल्या आहेत त्या आपण स्वतः त्यांच्याबरोबर ते चित्र वाचत गेलं तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने पाहता येईल. म्हणजे पालकांनी मुलांना हे असं काढ सांगण्यापेक्षा ते जे काही काढताय ते जर तुम्ही समजून घेतलं तर मला वाटतं याच्यामधला जास्तीत जास्त भाग चांगला योग्य प्रकारे होऊ शकेल. या प्रदर्शनाचं जे संयोजन केलेलं आहे त्या माझी मैत्रीण आम्ही सुलापाटमध्ये एकत्रच होतो, परंतु आज तिने जे या पद्धतीने संयोजन करताना किंवा नुसता क्लास घेतला असं नाहीये, तर त्या ठिकाणी बाल कलाकार म्हणण्यापेक्षा हे जे बालक आहेत त्यांच्याबरोबर काम करताना तिला त्याच्यामधून हे चर्चासत्र जे संयोजन करावंसं वाटलं. म्हणजेच नुसता क्लास हा वेळ किंवा आपल्याला काहीतरी उद्योग पाहिजे म्हणून न घेता त्या ठिकाणी या संपूर्ण बालकांचा जो क्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये तिला जाणवलं की आपल्याला पालकांची काहीतरी हितगुज करायला पाहिजे. कारण आज शिक्षण क्रमामध्ये पाहिल्यानंतर जी थोड्याफार प्रमाणामध्ये किंवा जी दिशाभूल होते त्याच्याबरोबर जर पालक सतर्क झाले तर मला वाटतं बराचसा भाग या ठिकाणी साध्य झालाय असं म्हणता येईल. आताचे पालक आमच्या वेळेस तेवढे सतर्क नव्हते की चित्र आम्ही काढतोय, आमच्याकडे कोण पाहायला सुद्धा नव्हतं. पण आज पालकांमध्ये सुद्धा जागरूकता आलेली आहे. परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर मला वाटतं हे जास्त चांगल्या पद्धतीने साध्य होईल. आज गणितामध्ये मार्क मिळवले तर जेवढ्या उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने त्या पाल्याच्या पाठीवरती थाप ठोकली जाते तेवढं चित्रकलेमध्ये फार मोठं एक चित्र काढलं किंवा भिंतीवरती रेघोट्या मारून सुद्धा त्याच्यामधून त्यांनी स्वतःचे विचार दाखवले तर मला वाटतं त्याच्या पाठीमध्ये एक झपाटा पडतो. तेव्हा हे आता बाजूला सारलं पाहिजे. ठीक आहे, भिंतीवरती चित्र काढलं त्याला ती स्पेस चांगली वाटली, जमिनीवर काढली त्याला ती आवडली आणि जेवढ्या मोठ्या याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं प्रकटीकरण केलं तर मला वाटतं ते जास्त चांगल्या पद्धतीने ते बालक आपल्या मनातले विचार बाहेर पडतं आणि नंतर त्या ठिकाणी त्याला मानसिक वगैरे अशा ज्या काही मनातल्या ज्या काही ठिकाणी काय होतं की त्या मुलांना
आई वडील सर्व बाहेर जातात, मुलं एकटी असतात, त्यांच्या भावनांचा कोंडमारा होतो आणि त्या भावना नकळत त्यांच्या त्या चित्रातून प्रकट होतात आणि ती मोकळी होतात. म्हणजे जवळजवळ त्यांचा मानसिक जो विकास आहे हा नकळत त्याच्यामधून घडतो. आपल्याला सुद्धा मुलांना त्याच्यामधून ओळखता येतं की त्यांच्या मनामध्ये काही अशा ऊर्जी साठवलेल्या असतील, ते बोलू शकत नाही, परंतु जर चित्रांमधून त्यांची चित्र काय आहे हे जर आपण पाहिलं, त्यांना वाचण्याचा जर आपण विचार केला की चित्र आपण वाचायला लागलो, तर मला वाटते बरेचसे आपले सुद्धा प्रॉब्लेम त्याच्यामधून सॉल्व्ह होतील. ह्याचं एक माझा मुलगा मोठा होताना सतत लक्षात ठेवलं, कारण मी सुद्धा सर्व्हिस करत असल्यामुळे सतत बाहेर असायची आणि एकदा त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की मुलांना घर काढायला सांगितलं होतं आणि एका मुलाने एवढं मोठं नुसतं कुलूप काढून ठेवलं होतं आणि त्यांनी त्या मुलाला विचारलं की हे कुलूप काय? तर म्हणे मी घरी आल्यानंतर मला ते कुलूपच नेहमी पाहायला दिसतं. आणि त्या उदाहरणावरून मी माझ्या मुलाला वाढवताना सतत त्या गोष्टीची तत्परतेने अगदी मनात ठेवलं की माझ्या मुलांना मी जरी बाहेर असली तरी ह्या पद्धतीने त्यांच्यावरती तशा पद्धतीने पाळी येऊ नये आणि मी म्हणून त्यांना तशा पद्धतीने की सतत आधी तरी त्यांच्याबरोबर राहील, आपण बाहेर असताना किंवा कोणीतरी त्यांच्याशी संवाद साधेल असं घरामध्ये त्यांना टाळं दिसू नये हे सतत मी जाणवलं. म्हणजे त्यांना त्या संस्कारातून माझ्याकडे जे विचार आहे आणि त्या विचारातून माझ्या मुलांना वाढवताना त्या ठिकाणी मी सतत सतर्क राहील. आताचे आपण पालक सतर्क आहात, सर्व ठिकाणी सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनाने आपण वेगवेगळी पावलं उचलता. इतर गणिताचा क्लास, सायन्सचा क्लास, डान्सचा क्लास, गाण्याचा क्लास, तसे काही चित्रकलेच्या सुद्धा क्लासला मुलांना पाठवतात. परंतु नेमका आपला पाल्य काय करतो ह्याच्यावरती जर आपण लक्ष ठेवलं तर मला वाटतं ह्या आजच्या सेशनचं किंवा आजचा जो इथे चर्चासत्र आयोजित केलेला आहे त्याचा जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. कारण तुम्ही सतर्क झालात की आपोआप तुम्हाला सुद्धा एक लक्षात येईल की आपल्या पाल्यांच्या इथे ह्या गोष्टीच्या ठिकाणी काय झाल्यानंतर काय रिझल्ट होऊ शकतात. शालेय अभ्यासक्रमामध्ये जे विविध शाळेमध्ये आता सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीचे जे अभ्यासक्रम राबवायला हवे ते सगळ्या ठिकाणी राबवले जात नाही आणि त्या पद्धतीतून मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांचा जर विचार केला आणि ह्या अशा पद्धतीची चर्चासत्र आयोजन केल्यानंतर जर त्या पद्धतीने जागरूकता जर आली तर मला वाटतं की हे सर्व जे आयोजन केलेलं आहे त्याचा जास्त उपयोग होईल. आणि त्या पद्धतीने अजून मी जास्त वेळ घेत नाही आहे, कारण हाच या बालचित्रकलेमधून तुमचा मानसिक विकास वेगवेगळ्या पद्धतीने किती सहज होतो हे आपण आता सर आहेत तुमच्या प्रश्नोत्तरामधून आपण जास्त चांगल्या पद्धतीने त्याच्यामधून उत्तरं मिळतील. आणि एवढं बोलून असलेल्या बालचित्रकलेद्वारा होणारा मानसिक विकास या विषयावर संशोधन केलेले मान्यवर दत्ताजी परोळेकर आणि इतर तज्ज्ञ मंडळी यांचे मनापासून आभार मानतो. बालचित्रकला या वरवर सोप्या दिसणाऱ्या विषयावर गंभीरपणे विचार मांडायला आपला बहुमोल वेळ खर्च करून ही सर्व मंडळी व पालकवर्ग हाही तितक्या उत्साहाने हजर आहे हे पाहून धन्य वाटले. त्याचप्रमाणे तितक्या उत्साहाने त्या कार्यक्रमाचा घाट घातलेल्या खडके कामगारांचे व त्यांच्या सहकार्यांचे मी अभिनंदन करतो. बरीच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा आपण लाभ घेऊया व मनात ज्या काही शंका असतील त्यांचेही निराकरण करूया. या प्रोग्रामद्वारे जे विचार मांडले जातील व जे मार्गदर्शन होईल ते आपण आपल्या सहकार्यांना, मित्रपरिवारांना पटवून द्यावे. शाळेच्या अभ्यासक्रमातील विषयात जसे पालक जागरूक आहेत तसेच या चित्रकलेच्या बाबतीत तो एक मुलांच्या जीवनाच्या विकासाचाच एक भाग आहे हे समजून घेतील अशी आशा आहे. मला इथे आमंत्रण देण्यात आले आहे ते या विषयावर तज्ज्ञ म्हणून, परंतु मी तज्ज्ञ नाही, अज्ञ म्हणून मी येथे आलेलो आहे. मला ही तुम्हा इतकी उत्सुकता वाटून राहिली आहे. सुमारे 60 वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवतात. लहानपणापासून मला हस्तकला व चित्रकलेचा नाद होता. शाळेचा अभ्यास मी सांभाळून हे धंदे करीत होतो.
परंतु या विषयात जरासा जास्त रस घ्यायला लागला आहे हे आजोबांच्या लक्षात आल्याबरोबर एक दिवस त्यांच्याच शब्दात सांगायचे कर हे कसे भिकेचे डोळे झाले आहेत अशी चित्र काढून का तुझे पुढे पोट भरणार आहे किती त्याचे ते काय तुझे म्हणा कलेसाठी कला ही ट्रेन आम्हा मिडल क्लासला परवानगी नव्हती 5 भावंडांची सोय करण्यासाठी वडिलांना लवकरात लवकर संसाराला हातभार लावण्याची गरज होती. अशा प्रतिकूल वातावरणात मानसिक बौद्धिक खतपाणी घालायला वेळ कोणाला होता. परंतु सुदैवाने माझे धाकटे काका जरा पुरोगामी व गंभीर असल्याने घरातील विरोधांना न जुमानता मला डीजे स्कूल ऑफ आर्ट्सला त्यावेळी नुकताच सुरू झालेल्या कमर्शियल सेक्शनला ऍडमिशन घ्यायला लावली. त्यावेळी हा सेक्शन अक्षरशः सगळ्या इमारतीतच होता. मॅट्रिकच्या परीक्षेत वरच्या मार्गाने पास होऊ नये अशा फालतू लाईनला गेल्याबद्दल माझे आप्त स्वकीय मित्रमंडळी यांनी मला वेळात काढून मनोभंग करण्याचा खूप प्रयत्न होते. हे रिकामटेकडेपणाचे धंदे या पलीकडे त्यांच्याकडे कोणीही पाहत नव्हते. उलट शाळेच्या अभ्यासक्रमात जर असला तर घाला आठवला असा तो जमाना होता. अशा प्रतिकूल वातावरणात बालचित्रकलेद्वारा मानसिक विकास वगैरेंना फारच नव्हता. झाले तर दुष्परिणामच होत होते. 4 वर्षी चित्रकलेचे सर्व शिक्षण धोपट मार्गाने झाले म्हणायला हरकत नाही. पण त्यामुळे पुढील जाहिरात क्षेत्रात बेस चांगला करता गेला असे मी मानतो. आता 60 वर्षांनी आपण आपल्या मुलांच्या बाबतीत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी किती झटतो आहोत हे पाहून आजच्या पिढीला मला हेवा वाटतो. चित्रकलेबरोबरच इतर कलांमध्येही नाट्य, संगीत, नृत्य, क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन फार काय कॉम्प्युटर ही कलाच म्हणायला हरकत नाही. त्यात शिक्षक व पालक तेवढ्या गिरिगिरीने मुलांना प्रोत्साहन देताना पाहून धन्यवाद. विकासाचा विचार करताना याच काय इतर कलांमध्येही संगीत, नृत्य, नाट्य वगैरे त्यांना काही बेसिक गोष्टी शिकवाव्या लागतातच. चित्रकलेविषयी म्हणाल तर सेन्स ऑफ प्रपोर्शन, पर्स्पेक्टिव्ह, शेड लाईट इत्यादी या सत्रात येते. तिथे मला एक गोष्ट आठवली ती बोलकी आहे. शहरातील मुलांनी फारसे प्राणी बघितलेले नसतात. मुलासराच्या टप्प्यातून त्यांची ओळख होते. हत्ती, बकरी, ससा सर्व एका साहित्य चौकटीत. या मुलाने जेव्हा राणीच्या बागेत प्रथम हत्ती व ससा बघितला तेव्हा त्याला किती शॉक बसला असेल, त्याचा कसा भ्रमनिराश झाला असेल याची कल्पना केलेली बरी. त्याने पाहिलेल्या 4 चौकटीत दोन्ही एकाच साहित्य होते ना. ज्या गोष्टी मुद्दाम न शिकवता ओघाने खेळीवेळेने सांगाव्यात त्याची उत्कृष्ट सायन्स होऊ देऊ नये. उदाहरणार्थ एका मोठ्या झाडाखाली मुलगी उभी आहे. मुलगी तिथेच राहून झाड जर मागे मागे डिस्टन्सवर जाऊ लागले तर ते झाड कसे लहान लहान होत जाते. रेल्वेचे रूळ काम त्याच पद्धतीने कसे लहान लहान होत स्थितीच्यापर्यंत जातात इत्यादी. नाहीतरी चित्रकला ही मानवाच्या प्रसवावस्थेत आजूबाजूच्या निसर्गावर आधारलेली आहे. ही एक प्रकारची निसर्गाची कॉपीच नाही का. त्यातील चांगले काय घ्यावे व काय सोडावे हे त्या चित्रकारावर अवलंबून असेल. तिथेही शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी स्कोप आहे. खरा गुरु जो किंवा शिष्याचे बोट धरून सुरुवातीच्या काळात चालायला शिकवतो, मग त्याच्या टॅलेंट समजून घेऊन पुढील विकासासाठी त्याला सोडून देतो. कुठल्याही क्षेत्रात हेच दिसते. एखादा डॉक्टर जेव्हा सर्जन होतो तो काही लगेच ऑपरेशन करायला लागत नाही. त्या क्षेत्रातल्या अनुभवी निष्णात सर्जनकडे हाताखाली काम करतो. त्याच्याकडून त्या क्षेत्रातल्या कथाकृतात त्याला आलेले बरे वाईट अनुभव, फायनल पॉईंट समजून घेतो व मगच आपल्या करिअरला सुरुवात करतो. गुरुलाही आपले शिक्षण, आपला अनुभव काढणे लागला त्याचे समाधान असते. गुरुचा शिष्य सवाई झाला तर गुरुला आनंद असतो. ही गुरु शिष्य परंपरा आपली संस्कृती जतन करण्यास उपयोगी पडते. त्यांचे ती अनुकरण करीत असतात, कॉपी करत असतात. चांगल्या गोष्टीची कॉपी करणे यात मला तरी गैर वाटत नाही. चांगल्या चित्रकृती, चांगले शिल्प नजरे घालून गेल्याने त्याची कॉपी काही काळ केल्याने मुलांचे मन विकसितच होत असते. चांगले काय, वाईट काय, काय घ्यावे, काय सोडावे हे शिक्षकांच्या मदतीने ठरवले. अर्थात तो शिक्षक किती कॉम्पिटंट किंवा पालक आणि सिन्सिअर आहे यावर अवलंबून आहे. कॉपी कशासाठी करावी, अंधानुकरणासाठी नव्हे हे त्याला पटवून द्यायला हवे.
एलोरा, रामेश्वर, मदुराई, हरेली, कोणार्क, भुवनेश्वर इत्यादी भारताच्या कानाकोपऱ्यांनी जेवले या भव्य कलाकृती काही माणसाच्या एकाच आयुष्यात घडलेल्या नाही किंवा समजावून घेऊया. थोडक्यात असे म्हणता येईल की शिक्षकांनी, पालकांनी, आजूबाजूच्या व्यक्तींनी मुलांना निसर्गावर, मानवजातीवर प्रेम करायला या कलांच्याद्वारे शिकवलं, शिकवावे. संवाद प्रवृत्तीला आळा घालणे, हिंसक वृत्तीला थारा न देणे या दृष्टीने बालमनाचा विकास कसा साधावा त्याबद्दल या सर्व तज्ज्ञ आणि जाणकार मंडळीकडून मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा. दात नसल्यामुळे असल्या समजून उदाहरणाने क्षमा करावी इतके बोलून मी आपले हृदय घेतो. पाटील काका होते. मला एवढं सांगायचं माझा आणि थोडसे संबंध हे माझ्या नागपूरच्या घरी शाळेत त्याच्या क्लासमध्ये लिहून जाताना माझा संबंध आहे. नागपूरला न्यायचं ठेवायचं आणि चित्र त्याला जातं त्यांच्या क्लास चित्र बघत होतो. मला चित्रकलेची कशी आहे तशी आवड नव्हती पण ते लहान चित्रकारी बघायचो आणि मला इतकं उत्साह की एवढा पोरगा काय सुद्धा चित्र काढतो आणि बघ माझ्या मी आठवण नाही पण तुझ्यापेक्षा लहान तू चित्र तू कसं काढणार तो आणि असं काय काय यांची माझी ओळख झाली आणि आम्हाला मला सहज या संस्थेत घेतलं. मी तसा काही मोठा नाही की राजकीय कार्यरत आहे, समाज कार्यरत आहे, आपले हा उत्सव नव्हता पण त्याची मला आवड थोडी यांच्या या मॅरेजच्यामुळे माहीत आहे आणि आपले वकील फडके साहेब यांनी माझी हस्ते होते. त्यामुळे आम्हाला 3 वर्ष या संस्थेला 4थं वर्ष चालू आहे. 3 वर्ष पूर्ण या ठिकाणी 2 वर्ष गेली. 3रं वर्ष पहिलं वर्ष नूतन मायाचा इथे मिळालं होतं आणि आता 4था येत आहे. हे चर्चासत्र आहे. 4थं वर्षात यायचं आहे आणि या सत्राचं तुमच्याकडून पालकाकडून आणि यांच्याकडून सर आहे त्याचं मार्गदर्शन म्हणून सगळं सूत्र सुटलेले. मला बरेच माझ्या राजकीय नेत्यांनी माझ्या नगराध्यक्षांनी मला खूप मजा आहे म्हणतात मी त्यांच्याकडे जाऊन एवढं करू शकतो. मी एकटा काही करू शकणार नाही पण या सत्र झालं पालकांना एवढं सांगतो की तुम्हाला जे काही प्रश्न विचारले की तज्ज्ञ आमचे आलेले सगळे लोक आहेत त्याच्यावर तुम्ही उत्तर घ्या. मी आपल्या सरकारच्या आभार हे शब्द करतो. आजच्या सगळ्यांचे मान्यवर पदवीधर यांचं मनोगत ही थोडक्यात वाचून दाखवणार आहे आणि ही संधी मला पदवीधर करण्याचे उपलब्ध असतील त्याबद्दल मी त्यांचे सतत आभारी आहे. हे सगळं मत पदवीधर सरांचं आहे आणि ते मी तुम्हाला फक्त वाचून दाखवते. शालेय कला शिक्षण महत्व, फायदे आणि पद्धती. बालकांच्या शिक्षणासंबंधी आपल्या सर्वांना विशेष आस्था आहे कारण आपण स्वीकारलेले लोकशाही जीवन पद्धतीचा तो पाया आहे. व्यक्ती विकासाचे आवश्यक साधन या दृष्टीने बालकांच्या कलाविषयी अनुभवांचा दिशा देण्याचे कार्य या लोकशाहीयुक्त संकल्पनांमुळे साध्य होते. शिक्षणाची वेगवेगळी संधी मिळण्याचा सर्व बालकांना तत्वता मानण्यात आला आहे. झपाट्याने बदलणाऱ्या आणि अत्यंत संकीर्ण स्वरूपाच्या आजच्या जगाची आव्हाने आपणासमोर उभी ठाकली आहे. देशाच्या अनेक प्रगतीसाठी, व्यक्तीच्या वैयक्तिक विकासासाठी व सुखासाठी एवढेच नव्हे तर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सर्व मानवी साधन साहित्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची आवश्यकता या आव्हानामुळे निर्माण झाली आहे. कला अनुभवामुळे सर्व प्रश्न सुटतील असे म्हणता येणार नाही व असा आमचा दावाही नाही. तथापि कला निर्मितीच्या अनुभवाला अनेक दृष्टीने खरेखुरे शैक्षणिक महत्त्व प्राप्त निश्चितपणे आहे. कलेच्या निरनिराळ्या प्रक्रियाद्वारे विविधांची विकास होतो हा प्रत्यक्ष बोलका अनुभव आहे. कला विकासाची ठळक वैशिष्ट्ये अनुभवणे. 1. कला स्वाद घेण्याची आणि नैसर्गिक मानवनिर्मित वस्तू अथवा घटनामधील सौंदर्याचा आनंद उपभोगण्याची क्षमता वाढते. 2. भावनिक साधनात मिळणारे अनेक प्रभावी साधन असल्यामुळे मानसिक विकास होतो. 3. शोधक व कल्पनानिष्ठ विचारशक्ती आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित होते. 4. स्वतःच्या आंतरिक कार्यशक्तीची जाण अधिक प्रमाणात होते. आत्मविश्वास वाढतो. 5. इतरांच्या सुखदुःखाबद्दल संवेदन क्षमता विकास होतो. अशा या विविध अंगाद्वारे कला निर्मिती स्वानुभवातून प्रत्येक विद्यार्थी त्याचा सर्वांगीण विकास साध्य होत असल्यामुळे
शालेय कला शिक्षण विषयक उपक्रमात अनन्यसाधारण शैक्षणिक महत्त्व प्राप्त होते. म्हणून विचारपूर्वक योजलेल्या अशा या बौद्धिक महत्त्वाच्या उपक्रमाला शाळा चालक, इतर सर्व विषयाचे शिक्षक व पालक, समुदाय या सर्वांना एकमुखी आत्मीयताचा सहभाग लाभला पाहिजे. सृजनात्मक अनुभवाच्या प्रत्येक व्यक्तीला व समाजाच्या विकासासाठी घनिष्ठ संबंध असलेल्या अशा उपक्रमांना शैक्षणिक महत्त्वाची दाद असल्यावरच हा सर्वांचा पाठिंबा सामुदायिक वापर व्यक्तिगत गरजांना आणि आवडींना अनुसरून केला जातो. नवनिर्मिती व सुसंवाद रचना करण्याच्या आव्हानांमुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत साधनांचा शोध घेण्यासाठी व त्यांच्या अचूक शोध उपयोग करण्याची प्रेरणा जेव्हा विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीचा विकास करण्यास उद्युक्त केले जाते, तेव्हा त्यांना अगदी अनपेक्षितपणे एखादा शोध लागतो व त्यामुळे त्याचे चित्त भरावून जाते. अशा वेळी तो विद्यार्थी अशा अद्भुत व आनंददायक अनुभवाच्या प्राप्तीवर सदैव उत्सुक राहण्यास शकतो. तसेच तत्परतेने निरीक्षण करण्याची त्याची शक्ती विकसित होते. त्यामुळे त्याच्या दैनंदिन जीवनक्रमात आनंदाची व मानसिक समाधानाची भर पडते. कलेतील सृजनता आणि कला, शास्त्र व मानवी संबंध यांची जाणीवपूर्वक आस्वाद घेण्यासाठी असलेल्या साधनांचा विकास करीत जातो. जेव्हा तो आपल्या वैयक्तिक पातळीवर समस्यांचे निराकरण स्वतःच व आपल्या स्वतःच्या पद्धतीने करू लागतो, तेव्हा तो स्वतंत्र विचारांचा व स्वावलंबी बनलेला असतो. व्यक्तिगत आणि कला निर्मितीचे मौलिकता जोपासण्यासाठी अशी मुक्त संधी शालेय अभ्यासक्रमात दुसऱ्या कोणत्याही विचार पुनर्द्वारे मिळू शकत नाही. विद्यार्थ्यांची दृष्टी विशाल व्हावी आणि त्यांचे अनुभव संपन्न व्हावे यासाठी प्रशिक्षण कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जरुरी असते. परंतु शेवटी अंतिम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांनाच असते. अशा पद्धतीने हे मार्गदर्शन व्हावे. चित्रावर कधीही करेक्शन देऊन मार्गदर्शन करू नये, परंतु विद्यार्थ्याच्याच कल्पनेनुसार विस्तृत चर्चा करून स्वयंदेशन पद्धतीने मार्गदर्शन असावे. यातच विचार व कलांना प्रौढांची मान्यता मिळाल्याने आपला आत्मविश्वास बळावतो. पर्यायाने त्याला आपण स्वतःच्या गटात समर्थ असल्याची खात्री वाटते व नवनवीन आव्हाने स्वीकारण्याची गमक त्याच्यामध्ये निर्माण होते. आपल्या वैयक्तिक महत्त्वाच्या वाढत्या विविध जाणीवांमुळे आपल्याप्रमाणे इतरांनाही भावना व गरजा आहेत याची जाणीव त्या विद्यार्थ्याला होते. परस्परांविषयी आदराच्या व सहकार्याच्या भावनेची गरज त्याला पटू लागते. एखाद्या सामूहिक कला प्रकल्पात ध्येयसिद्धीसाठी मिळून मिसळून एकत्रितपणे काम करण्याची संधी त्याला मिळाली तर सहकार्याचा खराखुरा अनुभव त्याला प्राप्त होतो. सामूहिक कार्यात सहभागी होताना अनुयायी व नेता त्याने येणाऱ्या जबाबदाऱ्या त्याला सहजपणे म्हणतात. कोणत्याही आदर्श शालेय कला कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला सुप्त शक्तीचा परिपूर्ण विकास साधण्यासाठी व्यवस्थापन, सर्व शिक्षक, पालक व सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. प्रगती विकासाकरिता लागणारे भावपूर्ण व आत्मीयतेचे वातावरण निर्माण करणे हे शिक्षकाचे काम आहे. वर्गातील भौतिक परिसरात कला विषयात निवेदनशील डोळस संस्कृती प्रतिबिंबित व्हावयास हवे. हे परिसर संयुक्त आकर्षित करण्याचे सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे. वर्गाबद्दलची आस्था व त्याचा रंगतदारपणा सुसंगीत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेला कलाकृतीचा वरचेवर आलटून पालटून उपयोग केला जावा. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःची सहभाग त्यात असल्याचे समाधान लागते. आदर्श शालेय कला अभ्यासक्रमात रंगविण्यासाठी छापील पुस्तके, कॉपी करण्यासाठी पुस्तके, ज्यात छापलेले ड्रॉइंग पेपर, वह्या, नकला करण्यासाठी तयार आकृतीकरण इत्यादी साधनांचा व पद्धतींचा अजिबात स्थान असता कामा नये. व्यक्तिगत विकासासाठी सातत्याने दिल्या जाणाऱ्या अशा उत्तेजनामुळे व संधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजन प्रवृत्ती नैसर्गिकपणे वाढता जोमाने केली जाते. उभारी आणि प्रत्येक माणसाच्या प्रतिष्ठेची कदर केली जाण्याची शाश्वती या अशा सर्व कष्ट स्त्रियांसाठी एक नवा शिक्षण प्रणालीची आज आवश्यकता आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले उच्च दर्जाचे सुप्त सामर्थ्याचा विकास करता येईल अशी त्या शिक्षण प्रणालीची व्याप्ती व विविधता असली पाहिजे. वरील उतारात विशद केलेल्या विषयांचे मूलभूत दृष्टीने साध्य करण्यासाठी नैसर्गिक व आनंददायी आणि प्रभावी साधन म्हणजे बालवयापासून प्रौढतेतून सुयोग्य कला शिक्षण संस्था हा विषय बालवर्गापासून इयत्ता
इयत्ता 12वी पर्यंत अनिवार्य असावा. भारतीय संस्कृतीचे शैक्षणिक तत्वज्ञान नवीन नाही. कला या माणसाला माणूस बनवितात. साहित्य, संगीत, शिल्प इत्यादी ललित कला मानवाला पशुत्वाच्या स्तरावरून उचलून माणूस म्हणून जगावयास शिकवतात. ज्यांच्या जीवनाला कलेचा स्पर्श झाला नाही तर माणूस केवळ शिंग वर्षेतील नसलेले पशुच होईल, नव्हे झालाच आहे. अशी स्थिती आपण सर्वजण प्रत्यक्ष अनुभवत आहे. हाच विचार या सुभाषितात स्पष्टपणे मांडलेला आहे. साहित्य, संगीत, कला अभिनव साक्षात पशु उच्च विनायना तृणं खाद्यापि जीवनं तद्भुत मुखावरे परमं पशुनां. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले नगराध्यक्ष श्री मुकेश साहेब. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय परवडीकर, रयजा स्कूल ऑफ आर्टच्या प्राचार्या सौ पाठारे मॅडम, आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय बोरकर सर, माझे सहकारी मित्र, जरी वयाने मोठे असले तरी आम्ही गेली अनेक वर्ष कला क्रीडा महोत्सवामध्ये एकत्र काम करतो, ते आदरणीय मुरगेश्वर सर, आमचे यज्ञेश्वर काका, आजच्या कार्यक्रमाच्या संचालिका सौ फडके मॅडम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालक, बंधू, भगिनी आणि बाल कलाकार मित्र. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी आम्ही परवडेकर सरांबरोबर बसलो होतो आणि आजच्या एकंदर शिक्षणामध्ये कलेचं जे स्थान आहे आणि कलेची जी सातत्याने पिछाड होते त्याबद्दल अतिशय उद्वेगपूर्ण असे विचार परवडेकर सरांनी मांडले होते आणि त्यांचा सर्व रोष आजचे जे शिक्षण तज्ञ आहेत त्यांच्याबाबत होता. अर्थात ही वस्तुस्थिती जरी आपण मानली तरी आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये ज्या वेळेला ग्लोबलायझेशनचा हे राष्ट्र अंगीकार करते आणि त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरच्या स्पर्धेमध्ये आज आपल्याला जावं लागते आणि अशा स्पर्धेच्या युगामध्ये एक तर मुळात राज्याची पॉलिसी किंवा राष्ट्राची पॉलिसी जरी काही असली तरी शेवटी त्याला सर्वस्वी जबाबदार हे पालक वर्ग आहे आणि पालकांची जी आजची एकंदरीत मानसिकता आहे की त्या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे. आणि म्हणून शिक्षण तज्ञ कोणी असले तर त्यांना ही अपॉर्च्युनिटी किंवा ही संधी किंवा आपली मतं लागण्याची संधी ही शेवटी पालक वर्गाने दिलेली आहे. हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं या ठिकाणी आपण कलेचा विषय ज्या वेळेला घेतो त्यावेळेला एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून मराठीबद्दल आपल्याला अभिमान असणं हे स्वाभाविक आहे. तर अशाही परिस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी आपण हा वाचला असेल, ऐकला असेल की उच्च तंत्रज्ञानावरती आधारित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला ऑप्शन म्हणून मराठी हा सब्जेक्ट होता आणि त्याच्यावरती या राज्याचे शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे त्यावेळेचे हे आणि त्याचबरोबर मराठीचा पाठपुरावा करणाऱ्या ज्या आपल्या संघटना आहेत म्हणजे कोकण मराठी साहित्य संमेलन परिषद असू दे किंवा जागतिक मराठी परिषद असू दे, वेगवेगळ्या संघटनांनी देखील या संदर्भात आवाज उठवला या ऑप्शनल सब्जेक्ट असता कामा नये, मराठी हा तुम्ही कंपल्सरी विषय करावा.
परंतु दुर्दैवाने जर आपण आज परिस्थिती बघितली तर पालकांची मानसिकतेचा जर आपण विचार केला तर पालकाला आपल्या पाल्याचं भवितव्य हे आजच्या या व्यवहारिक जगामध्ये किंवा चढावळीच्या जगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या पाल्याचं भवितव्य हे महत्वाचं वाटते आणि वाटल्यामुळे शेवटी त्याच्यामधून कोणताही मार्ग निघू शकलेला नाही. आणि ही दुर्दैवाची गोष्ट जरी असली तरी शेवटी या चढावळीच्या स्पर्धेच्या जगामध्ये काही गोष्टी आपल्याला मान्य करणं हे आवश्यक आहे आणि ते करण्याची आवश्यकता आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या स्वतःच्या मातृभाषेचा ज्या ठिकाणी गळचेपी होते तिकडे कलेसारखा एक विषयाला ज्या पद्धतीने आज एक दुय्यम स्थान दिलं जाते त्या ठिकाणी मगाशी वेगवेगळ्या वक्त्यांनी विचार मांडले की पालकांनी आपल्या मुलांवरती आपली मतं लादू नये. परिस्थिती किंबहुना तशीच आहे की मुलगा जन्माला येण्यापूर्वी आपल्या मुलाने इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं हीच अपेक्षा पालकांची असते आणि त्या दृष्टीने तो कुठली शाळा सिलेक्ट करायची, कुठलं कॉलेज सिलेक्ट करायचं, इथून त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू होते. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलाच्या मनाचा गोडमारा झाला नाही किंवा होणार नाही असं कदापि शक्य नाही. आणि म्हणून आजची जी शिक्षण पद्धती आहे ही किती तिला दोष आपण द्यायचा म्हटलं तरी एका बाजूने आजची शिक्षण पद्धती आजच्या प्रगत राष्ट्राच्या दृष्टीने आवश्यक अशी आहे. आणि म्हणून आपण कलेला ते दुय्यम स्थान दिले जाते. पालकांची मानसिकता याला जास्ती कारणीभूत आहे हेच आपण मानलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने जर ज्यावेळेला आपण छंद म्हणून एखादा विषय घ्यायचा असा प्रयत्न करतो आणि एखादा करिअर म्हणून चूज करतो या दोन मध्ये फार फरक आहे की आपण जर चित्रकला हा विषय किंवा आर्ट कला हा विषय फक्त छंद म्हणून जोपासायचा असं ठरवलं तर त्याला आपण सेकंडरी स्थान किंवा दुय्यम स्थानच देतो. आणि ज्या वेळेला आपण त्याला करिअर म्हणून निवडायचा प्रयत्न करू किंवा आपलं ते करिअर म्हणून आपण तो विषय जर घेणार असतो तर त्याला ते आपण प्रथम स्थान देतो. आणि म्हणून अशाही जी मानसिकता आहे विद्यार्थ्यांची देखील आजची की आजचा विद्यार्थी देखील संभ्रमावस्थेत आहे. आज आपण नेमकं कोणती फॅकल्टीला जावं आणि शेवटी असं आहे की जे काही मी शिक्षण घेणार ते कुठल्याही फॅकल्टीमध्ये असू दे शेवटी जॉब ऑपॉर्च्युनिटी किती आमच्या समोर आहे हा देखील एक महत्वाचा मुद्दा आज सर्वांच्या समोर आहे. आज मुंबई शहरासारखी जी परिस्थिती आपण जर इंडस्ट्रीमध्ये बघितली तर मुंबईमधल्या सर्वच उद्योगधंदे हे जवळपास बंद पडलेले आहेत, संपुष्टात आलेले आहेत, अन्य राज्यामध्ये स्थलांतरित झालेले आहेत. शासकीय स्तरावरच्या किंवा शासकीय स्तरावरच्या आस्थापना आहेत त्याच्यामध्ये नोकरीच्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी या अत्यंत कमी झालेल्या आहेत किंबहुना जवळपास नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पदविका घेऊन पदव्या घेऊन आजची जी बेकार तरुण हे जे दारोदार फिरतायत नोकरीसाठी अशा परिस्थितीमध्ये त्यांना व्यवसाय मिळेल, त्यांना नोकरी मिळेल अशा पद्धतीचं शिक्षण हे घेण्याचा प्रयत्न हा नॅचरली विद्यार्थ्यांचा देखील असतो आणि पालकांचा त्या दृष्टीनेच बघण्याचा फल आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टीला जर आपण जास्तीत जास्त जर कुठे बघितलं तर ह्याच्यामध्ये पालकांना दोष द्यायचा का तर म्हटलं तर आपण ह्या विषयापुरतं जर बघायचं झालं तर आपण पालकांना दोष देऊ शकतो. परंतु व्यवहार म्हणून जर बघायचं झालं किंवा या स्पर्धेच्या जगामध्ये आपला मुलगा किंवा जे पाल्य आहे तो टिकावा अशी जर पालकांची इच्छा असेल आणि त्या दृष्टीने जर ते या पद्धतीच्या म्हणजे जे प्रगत तंत्रज्ञान आहे किंवा तंत्रज्ञानावरती आधारित जे एज्युकेशन आहे त्याला जर ते जास्त महत्व देत असतील तर ते देखील त्यांचं देखील बरोबर आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मुलांवरती कोणतंही मत पालकांचं लादू नये ही जरी आपण अपेक्षा ठेवली तर शेवटी आजच्या बदलत्या काळामध्ये आपण अनेक गोष्टी बघतो. पूर्वी ज्या वेळेला दूरदर्शन होतं एकच चॅनल होतं त्यावेळेला आज काय झालं की एकतर लोकांची थोडी आर्थिक स्थिती देखील चांगली आहे तुलनेने आणि ज्या चैनीच्या वस्तू एकेकाळी गणल्या जात होत्या म्हणजे दूरध्वनी असू दे, टेलिफोन, टेलिव्हिजन असू दे, फ्रीज असू दे या सगळ्या गोष्टी आज अत्यावश्यक बाबीमध्ये गणल्या जातात. आणि किंबहुना माझ्या शेजाऱ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या माझ्या घरामध्ये पण असल्या पाहिजे
ही जी एक धारणा आहे आणि त्याच्यामधूनच त्या म्हणजे याला काही मंडळी चंगळवाद वगैरे असं म्हणतात, परंतु नाही. ह्या जरी गोष्टी असल्या तरी आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपल्या एक एक क्षणाला एक एक मिनिटाला ज्या वेळेला मोल असते त्यावेळेला या सगळ्या सुविधा असण्याची देखील आपल्याला आवश्यकता असते. आपण म्हणू गॅस पूर्वी शेगडीवरती जेवण व्हायचं, नंतर गॅस केरोसिन आलं, गॅस आला, त्यानंतर फ्रीज आले, मिक्सर आले. त्याच्यामुळे ह्या सगळ्या जरी वाटण ओरिजिनल पद्धती म्हणजे आपण पाट्यावर आणि वरवंटात होता हा जरी स्वयंपाक घरातून गायब झाला तरी देखील वाटण करायला जो वेळ लागत होता तो वेळ आणि मिक्सरवरती होणारं वाटण ह्याच्यामध्ये देखील आपण कॅल्क्युलेशन करतो की मिक्सरमध्ये वेळेची बचत करतो. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे जिकडे आपल्या वेळेचं महत्व आहे अशा ठिकाणी या सगळ्या सुविधा घरामध्ये आल्या आणि त्याचबरोबर दूरदर्शन देखील लागलं. आज वेगवेगळ्या चित्रवाहिन्या आलेल्या आहेत आणि 24 तास त्या चित्रवाहिन्यांचं आक्रमण होते मिळू शकत नाही. कारण एक तर सकाळी उठल्यापासून शाळेमध्ये त्याचा जो काही वेळ जातो त्या वेळे व्यतिरिक्त उरल्या वेळेमध्ये त्याला होमवर्क करायचं असते. मग त्याच्या मनातल्या ज्या काही कल्पना मांडायची जी संधी आहे किंवा तो वेळ त्याला अवेलेबल आहे त्या वेळेमध्येच नेमकं या टीव्हीच्या समोर आपण बसतो आणि अशा पद्धतीने मुलांना ती संधी मिळत नाही. दुसरं महत्वाचं आहे आजची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आपण विचारात घेतली पाहिजे. त्याचबरोबर लोकांच्या राहण्याच्या ज्या जागा आहेत त्या देखील लिमिटेड आहेत आणि म्हणून अशा देखील त्याच्यामध्ये पालकांना आपली हौस पूर्ण करायची असते टीव्ही बघून, मुलाला त्याचा अभ्यास करायचा असतो परंतु जागेची अडचण असते आणि अशा सर्व परिस्थितीमधून आजचा हा विद्यार्थी मार्ग काढतोय. आणि अशा वेळेला असे ज्या वेळेला उपक्रम आपण राबवतो आज तसं बघायला गेलं तर कलेचं महत्व हे निश्चित आहे. मगाशी माझी ओळख करून देताना सांगितलं की वसई तालुक्यामध्ये जो कलाक्रीडा महोत्सव होतो त्याच्यामध्ये तो महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा किंवा देशामध्ये तालुका पातळीवरती कला आणि क्रीडा असा एकत्रित महोत्सव कुठे होत नाही. परंतु तो या वसईमध्ये होतो आणि जवळपास 30 ते 1000च्या वरती पार्टिसिपंट या महोत्सवामध्ये सहभागी होतात. तर या महोत्सवामध्ये भाग घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांचा देखील आमचा अनेक वर्षाचा परिचय आहे. त्यांचा आमचा नेहमी सुसंवाद होत असतो आणि प्रत्येक पालकाची इच्छा आहे की माझ्या मुलाने काहीतरी त्याला एक कला यायला हवी, त्यांनी कुठेतरी खेळामध्ये प्रावीण्य दाखवायला हवं. परंतु करिअर म्हणून हा त्यांनी चूज करावं अशी फार कमी लोकांची भावना आहे हे देखील आपण विसरता कामा नये. त्यामुळे जो काही आमचा अनुभव येतो म्हणजे आज मगाशी या ठिकाणी विषय झाला शिक्षणाबद्दल. आज तुम्ही मला सांगा की शैक्षणिक संस्थांमध्ये देखील किंवा महाविद्यालयामध्ये देखील पर्टिक्युलर विषय हे घेतले जातात अभ्यासक्रमामध्ये. आज कित्येक महाविद्यालयामध्ये इतिहासाचे शिक्षक, हिंदीचे शिक्षक हे आयडल आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार. आणि मग जर मला ज्या शिक्षणाचा आमचे विद्यार्थी देखील त्याच्यामुळे मला संगणक कॉम्प्युटरला जायचं आहे किंवा मला IT करायचं आहे या लाईनकडे जाता याचं कारणच हे आहे की मला जर उद्या शिक्षणाच्या पेशामध्ये जरी जायचं असलं तरी देखील हे विषय आहेत मला इसेन्शियल आहे. मला इतिहास हा विषय चालणार नाही कारण मला वेकन्सी नाही. त्याच्यासाठी कोणत्याही कॉलेजला कुठल्याही इतिहास सब्जेक्टची लेक्चरची आवश्यकता नाही आहे. आणि अशा वस्तुस्थितीमध्ये हा जो शिक्षण घेणारा म्हणजे लहान विद्यार्थी जो असो किंवा उच्च शिक्षण घेतलेला विद्यार्थी तो अतिशय द्विधा अशा मनस्थितीमध्ये आहे. म्हणून आम्ही ज्या वेळेला अपेक्षा करतो की आमचं शिक्षण हे बदली म्हणजे जो काही शिक्षणाचा दर्जा जो आहे चांगल्या याच्यातला जरी भाग नसला तरी शेवटी आवश्यक असलेलं शिक्षणच हे दिलं पाहिजे. आणि म्हणून जर जास्तीत जास्त पालकांचा ओढा जर अशा पद्धतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे ओढ घेणारा जर शिक्षणाकडे पालकांचा जर ओढा असेल तर आम्ही आमचा आग्रह देखील काही मर्यादित ठेवला पाहिजे. फक्त एक या ठिकाणी मगाशी मोदगेकर सरांनी सांगितलं हा मुद्दा जास्त मला महत्वाचा वाटतो की जो अशा पद्धतीच्या विविध कलांचा ज्यांनी स्पर्श केलेला आहे हा माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये निश्चितपणे त्याची सरशी होऊ शकते. त्याचं कारण आहे की कला हा एक असा विषय ज्याच्यामधून
तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना तुम्ही मनामध्ये आणू शकता आणि प्रत्यक्षात साकारू शकता. आणि म्हणून अशा पद्धतीचा विषय हा कंपल्सरी असावा असं सरांचं म्हणणं आहे. परंतु तो आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा आजच्या या पालकांच्या मानसिकतेमध्ये न बसणारा विषय आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर आवड आहे या विषयाची त्यांनी करिअर म्हणून हा विषय निवडायला हवा. आणि करिअर म्हणून जर तुम्ही विषय निवडला तरी देखील आज आम्हाला रिस्ट्रिक्शन खूप आहे. जॉब जिकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीचा प्रश्न येतो तिकडे आम्हाला या सगळ्या गोष्टीची जाणीव होते की आम्ही ही या फॅकल्टीला जाऊन चूक केली असं. पण ती चूक ज्यावेळेला कळते आपल्याला त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. कसा जाता येईल ह्या देखील विचार करायला हवा. केवळ तो अनिवार्य विषय असावा, 12वी पर्यंत कंपल्सरी असावा असं आपण अपेक्षा करणं हे आजच्या या शिक्षण पद्धतीमध्ये व्यवहार्य ठरणार नाही. आणि म्हणून आपल्याला आपण या विषयाचे तज्ज्ञ म्हणून आपला हा आग्रह आहे हे मी मान्य करू शकतो. परंतु शेवटी लोकांना काय हवं आहे हे जर आम्ही दिलं नाही तर उद्याचे विद्यार्थी ते आम्हाला दोष देतील. मात्र ज्या विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असे काही अंगीभूत कलागुण आहेत हे कलागुण व्यक्त करण्याचे एक चांगले व्यासपीठ हे निर्माण या निमित्ताने या ठिकाणी या शहरामध्ये झालेले आहे. आणि म्हणून मी फडके मॅडमना फार धन्यवाद देतो की अशा पद्धतीने देखील, कारण शेवटी सगळेच काही मुलं कॉम्प्युटरला किंवा इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला जाणार नसतात. अनेक अशा काही फॅकल्टी आहेत. म्हणजे आज आमच्याकडे इव्हन आर्ट्सचा विषय जर घेतला तर लोकांना आर्ट्समधून अनेक विषय आहेत. म्हणजे जर एखादा IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तरी आम्ही आर्ट्समधून जाऊ शकतो. त्यासाठी जरूर नाही की आम्हाला सायन्सला जायला पाहिजे किंवा कॉमर्सला जायला पाहिजे. परंतु पालकांचं इकडे देखील अज्ञान आहे. आणि परंतु एकच आणि पालकांचं जे सर्वसाधारणपणे जे मानसिकता आहे की माझ्या मुलाने इंजिनियरच व्हायचं, माझ्या मुलाने डॉक्टरच व्हायचं. आज प्रवेशाच्या बाबतीमध्ये जो काही घोळ चाललेला आहे हा देखील आपण बघतो. आणि म्हणून थोडं डायव्हर्सिफिकेशन म्हणजे ही मानसिकता देखील बदली करण्याची गरज पालकांनी देखील त्याची देखील तयारी आज ठेवू. आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की या तालुक्याचा जो विकास आराखडा तयार होतोय त्या आराखड्यामध्ये कलादालन असावं असं सजेशन विरार नगरपालिकेने जी ऑब्जेक्शन सजेशनची जी प्रक्रिया असते MRTP ऍक्ट खाली त्याच्यामध्ये विरार नगरपालिकेने हे सजेशन ही जी कमिटी आहे जी आराखडा बनवण्याचं काम करते, नियोजनाचं काम करते, त्यांना केलेली आहे. आणि त्याचा पाठपुरावा ज्यावरती आम्ही सजेशन करतो त्यावरती डेफिनेट त्याचा पाठपुरावा देखील करण्याची अल्टिमेटली जबाबदारी आमची आहे. आणि ती जबाबदारी आम्ही आमच्या लेवलवरती निश्चितपणे पार पाडू. आणि वसई तालुक्यामध्ये निश्चितच एक आर्ट गॅलरी कला दालन हे असेल हे देखील मी या प्रसंगी सांगतो. करुळेकर सरांचं परत एकदा मी या ठिकाणी त्यांनी मला ते हा विषय मांडण्याला एक चालना आणि त्यांच्या चर्चेमधून जो विषय निघाला त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करण्याला एक प्रोत्साहन किंवा एक हुरूप आला. आणि ते त्या पद्धतीने मी माझ्या या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. परंतु यासाठी फक्त शिक्षण तज्ज्ञ किंवा शासन हे दोषी नाही तर आजचा पालक हा देखील जर आपण आपल्या दृष्टीने जर आपण म्हटलं तर तो दोषी आहे. पण मी असं म्हणेन की आजच्या या स्पर्धेच्या जगामध्ये व्यवहाराच्या जगामध्ये जे योग्य असं शिक्षण हे आजचा विद्यार्थी हा घेतोय कारण त्याला त्याच्या भवितव्याची उद्या काळजी आहे. त्याला तर उद्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, कारण ज्या ठिकाणी आज शासकीय जागांवर मध्ये सरकार कार्यालयामध्ये नोकऱ्या नाही हा एक भाग आला. दुसरं रिझर्वेशनचा देखील एक पार्ट आहे. रिझर्वेशन असून देखील जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही हा एक त्याच्यामध्ये भाग आहे. आणि मग अशा वेळेला ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आज आपल्याकडे आहेत उद्या भविष्यामध्ये येणार आहेत, इन्शुरन्स सारखे उद्योग हे देखील मल्टीनॅशनल कंपन्यांच्या हातामध्ये जात आहेत. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील त्या ठिकाणी क्वालिफाईड माणसाची आवश्यकता असणार आहे. आणि ते क्वालिफिकेशन ते आजच्या शिक्षणामधून मिळू शकते. आणि हे शिक्षण घेतलं
तरच त्याला त्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. आणि म्हणून पालक त्या दृष्टीने देखील ज्याकडे बघतोय, कारण शेवटी शिक्षण घेतं. आज असं आहे की आजचा जो मिडल क्लासचा माणूस आहे त्यांची तर सगळ्याच बाबतीमध्ये सुधारणा आहे. काय असते की अतिशय श्रीमंत माणूस असतो तो वाटेल त्या स्तराला जाऊन आपल्या मुलाला शिक्षण देऊ शकतो. एकदम खालच्या स्तरावरचा जो माणूस आहे तो काय म्हणेल, मी नाही घेतलं, माझ्या मुलाला नाही मिळाला, फरक नाही पडत. पण तो आज मध्यमवर्गीय आहे, हाच नेमका या कैचीमध्ये सापडलेला आहे. आणि त्याची नेमकी आज सुधारण होते की आज आपण बघितलं की एवढी मोठी फी भरून आम्ही शिक्षण देऊ शकतो की नाही. अनेक म्हणजे गुणवत्ता असून देखील केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही, ही दुर्दैवाची परिस्थिती आपल्याकडे आहे. आणि म्हणून केवळ वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगचं एज्युकेशन आम्हाला घेतलं पाहिजे जरूर नाही. तुम्ही आर्ट्स शाखेमधून देखील एज्युकेशन घेऊ शकता. हा म्हणजे कला हा जो एक विषय आहे कलेचा, हा देखील घेऊन तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. तुम्हाला आज व्यवसाय त्याच्यासाठी आहे, जॉब्स आहेत, माणसं नाही दुर्दैवाने. म्हणजे कधी संगणक जरी असला, संगणकावरती आज वेगवेगळी डिझाईन, म्हणजे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी बोरकर असेल आणि गाजलेली कंपनी लिहितात, अतिशय नामांकित अशी ऍडव्हर्टाइजमेंट कंपनी. त्या कंपन्या म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट कंपन्या त्याच्यामधल्या अनेक आर्टिस्टच्या पोटावर देखील या संगणक कॉम्प्युटरमुळे पाय आलेल्या ही वस्तुस्थिती आहे. जी काही कॉम्प्युटरवरती ग्राफिक्स वगैरे तयार होतात आणि त्याच्यावर त्याला आज डिमांड आहे. आणि म्हणून शेवटी जे काही शिक्षण आम्ही घेऊ, बरोबर तर आपल्या वेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला हा थोडे लोक या एज्युकेशनकडे वळत होते, थोडे लोक आर्टिस्ट होते. आज त्यावेळेला आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या, आज परिस्थिती तशी नाही. नोकरीच्या संधी नसल्यामुळे ज्या फॅकल्टीला जाऊन आम्हाला नोकरी मिळू शकेल, जो सब्जेक्ट सिलेक्ट करून आम्हाला नोकरी मिळू शकेल, ह्याच्यावरतीच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा भर असल्यामुळे आज आपलं या शाखेकडे किंवा या विषयाकडे दुर्लक्ष होते. ही खेदाची कधी बाब असली तरी हा विषय शेवटी आपल्या मंडळीनं, या क्षेत्रामध्ये जी काम करतात मंडळी, या मंडळीनं हा विषय जिवंत ठेवायचा नव्हे, तो पुढे न्यायचा आहे, एवढीच एक अपेक्षा या प्रसंगी मी व्यक्त करतो. या ठिकाणी मला त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवल्याबद्दल संचालिका सौ फडके मॅडम यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण देखील या सर्व माझ्या जो विषयाचा रोग होता त्या विषयाकडे आपला देखील मनात मानसिक कल असताना देखील या विषयामध्ये आपल्या मुलाने कुठेतरी थोडंफार काहीतरी करावं या अपेक्षेने या ठिकाणी जे आपण आपल्या पालकांना जे प्रोत्साहन देतात त्याबद्दल या ठिकाणचे पालक आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय असते, काय असावी, तर मी काही पालकांना मी आमंत्रित करतो बोलायला तुमच्याबद्दल की त्यांची मुलं या क्षेत्रात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. शाळेतील प्राचार्य, शिक्षक आणि इथे उपस्थित असलेले सर्व पालक, मी स्मिश चव्हाणची आई, त्याची थोडीफार चित्र आता इकडे लावलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की मला कधी भाषण देण्याचा सराव नाही, पण ह्या निमित्ताने बोलायची संधी मिळाली म्हटल्यानंतर मी काही चान्स सोडला नाही. आता बोरकर आजोबांनी सांगितल्याप्रमाणे आमची मानसिकता आजच्या पिढीची अशीच आहे की काही उद्योग नाही ना, मग 2 चित्र काढू दे मुलाला, बाहेर उन्हाळतो बसले जरासं कर. ह्या इतक्याच विचारातून आम्ही दोघंही नोकरीला जात असल्यामुळे मुलगा कायम बेबीसिटिंगमध्ये, पूर्ण सुट्टी तिकडे काढायची, उन्हात उन्हाळणार. मामे बहीण जाते ग्रेड परीक्षेच्या क्लासला, उपडला सुट्टीमध्ये 2 तास बस तिकडे, एवढ्याच उद्देशाने पाठवलं होतं. काहीतरी गिरबट घ्यायचा, आज वॉटर कलर दे, हा वॉटर कलर मी काय करतो, ठीक आहे कर बाबा, पण निदान शांत बस तिकडे, उन्हात फिरू नको. हळूहळू करताना कळलं
अभ्यासाला बस म्हटलं की शांतपणे बसून एक तास दीड तास तो कॉन्सन्ट्रेट करू शकायला लागेल. हा फरक जाणवायला लागला. कुठलं जातोय जाऊ दे, सुट्टीचे दिवस आहेत त्यावेळी लहान वर्ग आहे गेला. हळूहळू लक्षात येणाऱ्या गोष्टी हे छोटासा अनुभव सांगावाच वाटतो की काकींनी एक दिवस त्याला सांगितलं, ठीक आहे आज तुला काय करायचं वाटतं? काय नाही साहेब आमचे बघतो. हा म्हणाल ठीक आहे तू शाळेत जातोस असं काहीतरी चित्र काढ. आता पालकांच्या हिशोबाने अगदी मी माझ्यावरून म्हणते की शाळेत जातो म्हणजे काहीतरी वर्ग दाखवणार किंवा बाई शिकवताना दाखवणार, आपण अभ्यास करताना दाखवणार असं आपल्याला वाटत असतं. पण त्या मुलाने एक बस काढली शाळेतली, स्कूल बस, त्याच्यामध्ये कुठेतरी मुलं खेळतायत वगैरे, हे त्याचं आकर्षण. आणि नंतर कळलं की शाळेला जाण्याचा अर्थ त्याचा एवढाच असतो, सकाळची शाळा लहान वर्गापासून, आणि मी सकाळी उठून वेळेवरती बस मिळाली पाहिजे या हिशोबाने सांगणार की स्ट्रीट फूड बस मिळायला पाहिजे, स्ट्रीट फूड बस मिळायला पाहिजे. त्या मुलाच्या दृष्टीने शाळेचा अर्थ तेवढाच अभिप्रेत होता हे आम्हाला त्याने चित्र काढल्यानंतर समजलं की शाळेत जाणं म्हणजे पहिलं काम काय तर ती बस पकडणं. हे आमच्या विचारामध्ये कुठे बसणारी कल्पना नाही आहे, पण ती त्याला चित्र काढायला मिळाल्यामुळे कदाचित त्याला अभिप्रेत करता आली असते हे आम्हाला नंतर समजलं. म्हणजे हे छोटे छोटे जे अनुभव त्याच्या काढण्यामधनं काही फार मोठा आर्टिस्ट होईल अशी आमची अपेक्षा नाही आहे किंवा त्याने व्हावं अशी त्याला जबरदस्ती नाही. पण आता जो मानसिकतेवरती पालकांच्या आणि मुलांचा एवढा मोठा गौरव झाला याच्यामध्ये फार बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही. पण एवढं मात्र नक्की की जेव्हा आम्ही असं म्हणणार आहोत मुलांना की तुम्ही इंजिनियर व्हा किंवा डॉक्टर व्हा अशा आमच्या अपेक्षा आहेत, त्या किंबहुना बरेचसे पालक आम्ही आता लागतोय. पण ह्या सगळ्याचा ताण जेव्हा त्यांच्या मेंदूवर येतो त्याच्यातून थोडंफार रिलॅक्सेशन त्यांना जे मिळायला हवं ते त्यांना या कलेमधून मिळतं असं मला वाटतंय. कारण तो जेव्हा ते काढून स्वतःला येतं ते फराट तो रिकामी बसतो आणि नंतर पुन्हा तेव्हा तो जे काही अभ्यासाचं काम करतो ना त्याच्यामध्ये परफेक्शन आहे दिसतं. म्हणजे हा माझा व्यक्तिशः अनुभव आहे. म्हणून जरी शाळेमधून हे कंपल्शन नाही करता आलं तरी जे काही 2 तास आहेत ते किमान जर राखले गेले तर त्यांचा कम्प्युटरचा विषय झाला, मॅथ्स झालं, हे झालं आणि त्याच्यानंतर एक तासभर त्या मुलांनी काहीतरी मनाप्रमाणे काढलं तर जे काही शिकवलेलं आहे ना ते त्यांच्या डोक्यात मला वाटतं की ते पक्क जाईल. कारण हा वैयक्तिक अनुभव माझा. तर त्या दृष्टीने इथल्या पालकांनी म्हणजे असं नाही म्हणत की ड्रास्टिक चेंज होणार आहे किंवा आज आम्ही एक चर्चासत्र हे केलं म्हणून त्याच्यामधून फार काही, पण पालकांची मानसिकता जर थोडीफार बदलायला याच्यातून मदत झाली तर त्याचा फायदा बऱ्याच अंशी झाला असं मानता येईल. त्याच्यावर मला अधिक काही म्हणता येणार मला नाही वाटत काही. आणि उपस्थित सगळे मान्यवर यांना माझा नमस्कार. भाषण करायची सवय नाही आहे त्यामुळे भाषण नाही करते पण मनोगत व्यक्त करते. मी यशची आई. यश माझं 6 वर्षाचं असताना चित्रकलेसाठी मॅडमकडे जायला लागला. म्हणजे पूर्वीपासूनच त्याला भिंतीवर चित्र रेखाटण्याचं हे वेड होतं. तर त्याचं त्या वेड्याला कंटाळून मी त्याला खूप मारायचे तेव्हा भिंतीवर वगैरे तो खराब करायचा म्हणून. तर त्याच्यातूनच मला मॅडम भेटल्या सुदैवाने आणि त्यांच्याकडे मी त्याला क्लासला टाकलं. तर मॅडमच्या लक्षात आलं असेल की त्याचा जो चित्रकलेचा कोर्स वगैरे आहे तो चांगला आहे वगैरे मॅडमच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला त्याचं एक्झिबिशन करण्याबद्दल सांगितलं. तर त्याचं एक्झिबिशन करायचं म्हटलं तेव्हा मला स्वतःला धक्काच बसला. पण मॅडमना मात्र त्याच्याबद्दल विश्वास होता. मी मॅडमना म्हटलं सुद्धा की माझ्या चंचल मुलगा एवढाच वाढ मुलगा तर हा एक्झिबिशन कसं करणार. तेव्हा मॅडमनी म्हटलं की मला मात्र खात्री आहे की तो करेलच म्हणून. आणि त्याच्याकडून मॅडमनी ते करून घेतली तेवढी चित्र. आणि त्याच्यातून म्हणजे मला असं जाणवलं की जे तो घरी करू शकत नाही ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे एकाग्रता जी आहे तो ते चित्र
एवढा चंचल आणि गाढ मुलगा जेव्हा चित्र काढताना एवढा कॉन्सन्ट्रेट व्हायचा तेव्हा मला खरंच कौतुक वाटायचं, बरं वाटायचं. त्याचं एक सांगण्यासारखं एक म्हणजे या मुलांच्या कल्पना इतक्या वेगळ्या असतात, इतक्या त्याची आपणही कल्पना करू शकणार नाही. त्याचा एक सांगायचा किस्सा म्हणजे एकदा त्यांनी असं खेळताना गार्डनमध्ये खेळताना काही मुलं दाखवली होती. तर चित्र झोपाळ्यावर बसलेली मुलं, चेंडू खेळतानाची मुलं असं त्यांनी दाखवलं होतं. आणि थोड्या वेळाने त्याने ते सगळं चित्र जे आहे ते काळ्या कलरने रंगवून टाकलं, एकदम काळं कुट्ट केलं. मी त्याच्यावर रागावले, म्हटलं हे असं काही केलं, सगळं चित्र काळं का केलंस? तर मला म्हणाला की आता अंधार झालाय गार्डनमध्ये आणि म्हणून मी हे सगळ्या चित्राला काळा कलर दिलेला आहे. तर तेव्हा मला म्हणजे जाणीव झाली की आपण जे आहे ना आपल्या मतांप्रमाणे डिक्टेट करत असतो की नाही असंच केलं पाहिजे, हाच कलर दिला पाहिजे, असंच ते ग्राफिक्स काढलं पाहिजे, तर ते किती म्हणजे अयोग्य आहे. सतत मॅडमही मार्गदर्शन करत असतात पालकांना, बरेच गैरसमज त्यांनी दूर केलेले आहेत पालकांचे. म्हणजे तेव्हा कळलं की मुलांच्या कल्पना या वेगळ्याच असतात, त्यांचं विश्व वेगळंच असतं. त्यांनी जे आजूबाजूचं जग जे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्याच्यावरून ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. आणि भावना या माणसाच्या आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत, कारण माणसाला भावना असतात आणि त्या व्यक्त होणं हे आवश्यक असतं. आणि त्या चित्रातून त्या सगळेच जण व्यक्त करत असतात. तर मॅडमनी अतिशय वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे चांगली व्यक्ती, योग्य व्यक्ती योग्य वेळी मिळणं सुद्धा भाग्याचं असतं. आणि खरंच आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या मुलांना फडके मॅडमसारख्या शिक्षिका मिळालेल्या आहेत. म्हणजे नुसतं मुलांच्या कलेचा विकास करत नाही आहे, तर त्यांची सायकोलॉजी सुद्धा जाणून घेतात. कुणाकडे किती कपॅसिटी आहे आणि कोण किती आउटपुट देऊ शकतं. म्हणजे मुलांचा मानसिक विकास सुद्धा अतिशय उत्तम रीतीने करतात त्या. आणि तुम्ही पहिलं म्हणजे डिक्टेट करायचं त्याला बंद करा. तर ह्याच्यानंतर म्हणजे तुम्ही त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, तो काय करायचं ते त्याला करून द्यायचे. आणि त्याच्यामुळे म्हणजे त्याच्याची कलेत जे आहे ती फारच नंतर सुधारणा झाली. आणि त्याचा रिझल्ट म्हणून म्हणजे त्याचं एक्झिबिशनही व्यवस्थित छान झालं. आणि म्हणजे जास्त काही माझ्याकडे बोलण्यासारखं नाही. माझं जे मनोगत आहे ते मी या चर्चासत्रामध्ये व्यक्त केलेलं आहे. आणि आज जे आपल्याला या दिग्गज मंडळींकडून बरेच आपले गैरसमज होते किंवा चित्रांविषयी जे अजून कलेविषयी किंवा शिक्षणाविषयी जी आपल्याकडे उत्सुकता होती जाणून घेण्याची, बरेच त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला मिळालं त्याबद्दल त्या सर्वांचे उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे परवडीकर सर व सर्व पालक वर्ग, लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड आहे. कमीत कमी शिशुवर्ग बालवर्गापासून मी काकींकडे क्लासला जाते. माझं एक्झिबिशन मे महिन्यात 22 मे ते 27 मे याच्यात होते. या एक्झिबिशन जे मी केले ते काकींच्या मार्गदर्शनाखालीच केले. काकीनेच माझ्या पालकांकडे एक्झिबिशन भरवण्याचे विचार मांडला व आई व बाबांनी यांनी त्याला अनुमती. पूर्ण मे महिन्यापर्यंत प्रत्येक पहिलं हे मी मोराचे केले होते. या चित्राला एवढा कमीत कमी 5-6 तास लागले होते. पहिलं चित्र एवढं मोठं असेल तर 20 चित्र केली असतात, एवढा वेळ लागेल. याच विचाराने माझे मन काकी केलं, परंतु काकींनीही माझी भीती काढून टाकली. माझ्या चित्रातील प्रत्येक छोटी छोटी गोष्ट किंवा छोटी चुकीची गोष्ट ही काकी मला दाखवत असत व मी त्याच्या दुरुस्ती करत होते. इत्यादी क्लासमध्ये बघितले असता जास्त करून जे शिक्षक असतात ते मुलांना ओरडत नाही, कारण का जास्त पालकांकडून कंप्लेंट येतात. या भीतीने काही जण ओरडतही नाही व
परंतु काकीने तसे केले नाही. काकीने आम्हाला प्रत्येक वेळी चुकीचे मार्गदर्शन, चूक असल्यास आम्हाला ओरडत गेले. त्यामुळे आमच्या हाताला अगदीच वेगळेच असे वळण होते. आमच्या हातालाही आता एक वळण मिळते. माझ्या मते काकी सारख्या सर्व गुण या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे. तसेच हे सर्व चित्र व प्रत्येक पुढील सर्व चित्र हे काकींच्या मार्गदर्शनाखाली व्हावे अशी माझी इच्छा. एवढे बोलून माझे बरोबर आपलं भाषण सुरू करण्यापूर्वी थोडंसं शिष्टाचार करून एकच गोष्ट सांगतो. या ठिकाणी आपले प्रमुख अध्यक्ष नगराध्यक्ष आणि अन्य मंडळी सगळ्यांनी वैयक्तिक दृष्टिकोन काय आहे याबद्दल तो मांडला. तो त्यांचा अधिकार. आता माझ्यावर पाळी अशी आहे की या सगळ्यांचं ऐकून शेवटी माझं मनोगत काय ते सांग. साहेबांना जायचंही आहे. मी माझं मनोगत मांडणार. माननीय अध्यक्ष श्री मुकेश साबळे, नगरपालिका नगराध्यक्ष, माननीय सर्व उपस्थित नागरिक, पालक, मुख्याध्यापक आणि रसिक मंडळी, शाळा शिक्षिका श्रीमती शुभांगी सुभाष फडके, प्रमुख व्यक्ती, ह्या विशेष उपक्रमाला सहाय्य करणाऱ्या सर्व व्यक्ती, नाव माहीत नाहीये. माझे खरे महत्वाचे वीर आजचे बालक कलाकार, त्यांच्यासाठी मी आलो आहे. पहिला आणि नंतर मग पालकाची माझ्या संबंध येणार आहे. नंबर 1 शिरीष चव्हाण, धन्यवाद. नंबर 2 प्रियंका बांदुडेकर, धन्यवाद माझे. नंबर 3 ध्वनी शर्मा, खरोखरच धन्यवाद आहे. नंबर 4 यश रुंबडे, धन्यवाद देतो तुम्हाला. आणि 5 नंबर सृष्टी वाटकर, तिचे चित्र दिसत नाही आहे पण आमच्या दप्तरी त्यांची नोंद आहे. या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी म्हणजे लक्षा परुळेकर एक ड्रामा पूर्वीचा ड्रॉइंग मास्टर, ज्याची जागा शेवटी असते. जरा मी असं काय अनुभवलेला आहे. कला याविषयी संबंधित निर्माण झालेले गैरसमज, अजूनही मी असं म्हणतो आहे की खूप गैरसमज निर्माण झालेले आहे व अपप्रचार, चुकीचं मार्गदर्शन, ज्यांना कलेचं तत्वज्ञान माहीत नाही, हे बेबी कम्प्युटर एक्सपर्ट, पण त्याचबरोबर कलेचं तत्वज्ञान अत्यंत आवश्यक आहे.
माणसाचा यंत्र होता नये, माणसाची माणुसकी जागृत झाली पाहिजे, याच्यासाठी कला आहे. चित्रकार होण्यासाठी माझे मित्र करिअर म्हणतात, मान्य करतो. करिअर